हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलो. तो आहे की डू, डज आणि डीड याचा उपयोग कसा करावा. आता बऱ्याच वेळेस आपण वाक्य बोलतो, परंतु त्या वाक्यामध्ये आपल्याला डू कुठं वापरावं, डज कुठं वापरावं आणि डीड कुठं वापरावं हे लक्षात नाही. मग कसा करावा वापर याचा, तर याबद्दल मी आज तुम्हाला असं संपूर्ण सखोल मध्ये एक व्हिडिओ आणलेला आहे. आज जरी रविवार असला तर माझी विद्यार्थी म्हणतात, सर रविवार जरी असला तरी आम्हाला एक व्हिडिओ टाकत जा. म्हणजे काय होईल, त्या मुलांना प्रॅक्टिस होईल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण सुद्धा सर्वांनी, नवीन जरी कोणी असेल त्यांनी सुद्धा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि या सर्व नोंदी आपल्या वहीवरती लिहून घ्यायचे आहेत. बघा, आपल्याला डू आणि डज हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरायचं असतं आणि डीड हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरायचं असतं. आता पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय मित्रांनो, वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. म्हणजे वर्तमान काळामध्ये डू आणि डज याचा वापर करायचा आहे आणि भूतकाळामध्ये डीडचा वापर करायचा आहे. एखादं वाक्य आपण बोलत असतो, त्या वाक्यामध्ये आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. आता मित्रांनो, हे करत असताना आपल्याला त्याचं स्ट्रक्चर माहित असलं पाहिजे की आपण डू कुठं वापरायचं. सर तुम्ही म्हणता डू वापरायचं, पण कुठं वापरायचं. बघा, तुम्हाला या वाक्याची रचना करत असताना आपल्याला, तुम्हाला सर्वांना मी सब्जेक्ट म्हणजे काय माहित आहे, बरोबर आहे. हे बा, सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस रेस्ट ऑफ सेंटेन्स म्हणजे बाकीचं राहिलं वाक्य. म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे, नंतर डू डज, डू किंवा डज आणि बाकीचं वाक्य राहिलं घ्यायचं आहे. आता पहा इकडे, आता डू म्हणजे हे सब्जेक्ट कधी वापरतो, जेव्हा आपल्याला डू कधी वापरायचं, हे कोणता सब्जेक्ट आल्यानंतर डू वापरायचं. समजा आय, यू, बघा इथं यू आहे, वाय यू, आणि वी, दे व अनेक वचनी नामं जसं गर्ल्स अनेक असतील, तर त्या ठिकाणी ते डू वापरायचं. जसं बघा, आय, यू, वी, दे व अनेक वचनी नामं असतील तर आपल्याला डू वापरायचं. डज कधी वापरायचं, ही, सी, इट व एक वचनी नाम. ही, सी, इट असेल तर आपल्याला डज, ही डज, सी डज, इट डज. एखादं रमेश डज, गणेश डज. आता पहा, या ठिकाणी मी तुम्हाला काही वाक्य देणार आहे. आता ती वाक्य मुलांना काय करा, तुम्हाला लक्षपूर्वक बघा इकडं, की बघा, मी आजकाल खूप अभ्यास करतो. आता हे कसं लिहायचं, मी कोण आहे बघा, आय डू अ लॉट ऑफ स्टडी दीज डेज. आय डू अ लॉट ऑफ स्टडी दिस डेज म्हणजे मी आजकाल खूप अभ्यास करतो. आयच्या पुढे आपण डू वापरलेलं आहे. पहा इथं पहा, आय, लक्ष द्या, आय डू अ लॉट ऑफ स्टडी दिस डेज. दुसरं पहा, ते त्यांचा सराव शाळेत करतात. पहा, ते, दे म्हणजे काय मुलांनो, दे, टी वाय, दे डू. इथं पहा, इथं द्यायला आहे, दे आपण होतो, दे डू देअर प्रॅक्टिस ऍट स्कूल. ते त्यांचा सराव शाळेत करतात. पहा पुढचं पहा, रमेश त्याचा सराव घरीच करतो. आता हे कोण आहे रे, आणि नाव आहे, कोण आहे, रमेश त्याचा सराव घरीच करतो, रमेश डज. आता हे आपण डज विषयी पहा, डू बद्दल तुम्हाला सांगितलं, आय, यू, वी, दे असेल तर आपण असे डू म्हणजे डू प्रत्यय लावून हे वाक्य करायचे. पहा, डज कुठं वापरायचं, डज वापरत असताना आपल्याला ही, सी, इट व एक वचनी नाम असेल. पहा, समजा आता मी तुम्हाला इथं सांगितलं आहे की रमेश हे काय रे, एक नाव आहे. मग रमेश डज हीज प्रॅक्टिस ऍट होम म्हणजे एक वचनी नाव असेल तर आपण डज वापरायचं आहे. ही डज, सी डज, इट डज आणि एक वचनी नाव असेल तर आपल्याला डजचा वापर करायचा आहे. लक्षपूर्वक बघा आणि या ठिकाणी नोंदी करा. आपल्या वहीवरती काय करायचं आहे मित्रांनो, वही घ्यायची आहे, त्या ठिकाणी डूचा वापर कुठं करायचा, कोणता सब्जेक्ट असल्यावर करायचा, डजचा वापर कोणता सब्जेक्ट असल्यावर करायचा. डजचा वापर ही, सी, इट असेल तर पहा, इट डज, सी डज, ही डज आणि एक वचनी नाम म्हणजे जसं मी सांगितले, रमेश डज हीज प्रॅक्टिस ऍट होम. आता पहा, एक वचनी नाही, केकची चव चांगली नाही. पहा, तर केक डज नॉट. आता डज नॉट जर आपल्याला नाही म्हणायचं असेल, नकारार्थी वाक्य घ्यायचं तर या ठिकाणी द केक डज नॉट
द केक डज नॉट टेस्ट गुड, म्हणजे केकची चव चांगली नाही. आता हे समजा पहा, एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला डू बद्दल माहिती आहे. डू कुठं वापरायचं? आय, यू, वी, दे आणि अनेक वचनी व अनेक वचनी नाम असेल तर आपल्याला हे घ्यायचं डू. आणि ड सांगितलं बघा, ही, सी, इट व एक वचनी नाव असेल आपल्याला डच घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला हे सगळं वर्तमान काळामध्ये डू आणि डज वापरायचं कसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पहा, आपल्याला डीड कुठं वापरायचं? डीड हे आपल्याला भूतकाळामधलं वाक्य असेल तर प्रेझेंट नाही, सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपल्याला डीड वापरायचं. जसं की उदाहरणार्थ आता या ठिकाणी आय, यू, वी, दे, सी, इट, एक वचनी व अनेक वचनी म्हणजे कुठे पण आपल्याला डीड वापरता येते. कोणताही सब्जेक्ट असेल, नाव असेल, एक वचनी असेल, अनेक वचनी असेल तर आपण डीड वापरू शकतो. म्हणजे पहा त्याचं स्ट्रक्चर काय बघा, सब्जेक्ट प्लस डीड प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स, म्हणजे राहिलेल्या वाक्याचा भाग. आता पहा, सब्जेक्ट कोण आहे इथं? पहा, प्राची. प्राची इज अ सब्जेक्ट. प्राची इज माय फेवरेट स्टुडंट. प्राची माझी खास विद्यार्थी आहे. ती एकदम काही पण एखादं वाक्य दिलं तर ती बरोबर त्याचं मराठीतलं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करते. ही इज इन क्लास ओनली 3. तिसऱ्या वर्गातली माझी विद्यार्थी आहे. प्राचीने घरीच सराव केला. प्राची डीड हर प्रॅक्टिस ऍट होम. डीड म्हणजे काय मित्रांनो? केला. म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य तिकडं हे करायचं आहे. प्राची डीड हर प्रॅक्टिस ऍट होम. प्राचीने घरीच सराव केला. आता दुसरं पहा, मी खूप काम केले. आता एखादं काम आहे, मी करत आहे आणि केले यामधला फरक तुम्हाला लक्षात येणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. वर्तमान काळामधलं वाक्य जर चालू असेल, एखादं काम आपण करत असतील तर ते आपण वर्तमान काळात म्हणतो. पण मी केलेलं काम आहे म्हणजे झालेलं काम आहे, तर मी खूप काम केले. आय डीड अ लॉट ऑफ वर्क. आय डीड अ लॉट ऑफ वर्क. दे डीड अ लॉट ऑफ वर्क. वी डीड अ लॉट. म्हणजे काही पण त्या ठिकाणी घ्या, एखादा कोणताही सब्जेक्ट घ्या यापैकी आणि तुम्ही अशी वाक्य तयार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. कमेंट बॉक्स नसेल तर मला व्हॉट्सअपवरती माझ्या नंबरवरती व्हॉट्सअपवर टाकून द्या. तर पुढे पहा मित्रांनो, आता हेच वाक्य आपल्याला नकारार्थी कसे घ्यायचे? म्हणजे सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स. पहा, आता तुम्ही म्हणता मेन वर्ब म्हणजे काय? तर मूळ क्रियापद. तुम्हाला वर्ब विषयी माझ्या पाठीमागे एक क्रियापदाबद्दल एक व्हिडिओ टाकलाय, ते अवश्य बघा. आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. काय होईल? बेल आयकॉनचं बटन दाबल्यामुळं मी टाकलेले नवीन व्हिडिओ ताबडतोब तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. म्हणून समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. पहा, आता पहा, मला आंबा आवडतो. आता हे झालं पहा होकारार्थी वाक्य. मला आंबा, आय लाईक मँगो, आय लाईक स्ट्रॉबेरी, आय लाईक फ्रुट्स, आय लाईक ऍपल. म्हणजे काही पण घ्या, तुम्ही कोणतेही फळं घ्या, जे जे तुम्हाला आवडतंय त्याविषयी तुम्हाला असे वाक्य एका मिनिटामध्ये पहा. माझ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांनो वाक्य तयार करा. आय लाईक बड 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 किती 100 वाक्य. त्याला म्हणलं सांगितलं बाळांनो आता काय करा, मला आवडत नाही. मग काय? आय डोंट लाईक डान्स. पहा, आता इथं मग आय डोंट लाईक मँगो, मला आंबा आवडत नाही. आता जे जे आवडत नाही मुलांना काय सांगा बरं? आय डोंट लाईक फाईट. फाईट म्हणजे काय? फाईट म्हणजे भांडण. म्हणते सर आय डोंट लाईक फाईट. आय डोंट लाईक डान्स. आय डोंट लाईक सिंग. म्हणजे आय डोंट लाईक गो टू द फार्म. म्हणजे असे बरेच वाक्य विद्यार्थी करतात. मुलांना असं आपल्याला प्रॅक्टिस संपूर्ण करायची आहे. डू, डज आणि डीड याबद्दलचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आणि जे अजून सांगतो, जे नवीन पालक आहेत त्या पालकांनी काय करा, मुलांना जरी व्हिडिओ मोबाईल दाखवला नाही तर आपण वही घेऊन पेन घेऊन बघा. आपण स्वतः वही पेन घेऊन बसा, त्याला लिहायला बघा. हे बघा, मोबाईल त्याला नाही दाखवलं तरी चालते बघा. आणि त्याला असं आपण समोर घेऊन बसा आणि एक त्याला फोन न देता जर तुम्ही समोर घेऊन बसले आणि प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, 100% तुमच्या मुलाचा रिझल्ट चांगला आल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.